नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील सर्वात पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला एक दिवस आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिना सुरू झाला की आपल्या मनात येतो एक विशेष दिवस, आषाढ शुद्ध एकादशी. यालाच देवशयनी एकादशी म्हणतात. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात आणि त्यामागे एक सुंदर आध्यात्मिक भावना दडलेली आहे. चंद्रमासानुसार काही वेळा तिथी वाढते किंवा अधिक मास येतो, तेव्हा एकापेक्षा अधिक एकादशी साजऱ्या केल्या जातात. अधिक मासात येणाऱ्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. पंढरपूर वारी. महाराष्ट्रात पंढरपूर हे ठिकाण म्हणजे भक्तीचा महासागरच. आषाढी एकादशीला इथे लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ चिपळ्यांच्या निनादात पायी वारी करत पोहोचतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची ही परंपरा तब्बल 800 वर्षाहून अधिक जुनी आहे. आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढी एकादशीचे व्रत. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णुपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. आषाढी एकादशी महात्म्य कथा. एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकरांकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे. आषाढी एकादशी हा दिवस आपल्या जीवनात भक्ती, शांती आणि प्रगती घेऊन येणारा आहे. या दिवशी व्रत, उपवास, नामस्मरण आणि सेवा यांचा संगम होतो आणि आपलं जीवन अधिक उजळ होतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी.